ओमकार हत्ती परतून आयलो. मोपात ओमकार हत्ती परत आयिल्ल्यान शेतकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण जाला. शेतां आनी पिकांक मोठे लुकसाण जाला. ओमकार हत्तीक दुसऱ्या सुरक्षीत जागेर दवरपाची मागणी शेतकाऱ्यांनी केल्या. 11 म्हयन्या उपरांत ओमकार हत्ती तिसऱ्या फावट परतून आयला आणि ताणे शेतकाऱ्यांक त्रास दिवपाक सुरवात केल्या खंय. हाचेर बेगोबेग उपाय काडपाची मागणी नेट धरता. ह्या हत्तीन शेतकाऱ्यांच्या पिकांचे बरेच लुकसाण केला. संबंधित यंत्रणेन हाचेर बेगोबेग पावलां उबारची अशी मागणी नेट धरता. तुमकां खबर आहा आतां ओमकार हत्तीचे परतून म्हाका दिसता 11 म्हयने तिसरे फावट हत्ती परतून येयल्लो आसा आनी लॉस तुमकां दिसता. शशिकांत महालेन सांगले तेजे गांवांत आतां दोळ्या फुडें दिसता तुमकां. आनी तुमकां पयलीं धन्य तुमकां मिडियाक दिता काय तुमी आमचे कितें आमचे प्रश्न कितें आहा ते मिडिया मार्फत पावतात. नाल्यार हांगा लोकप्रतिनिधी म्हणटात ते येवकूच तयार ना हांगा कोण आनी आमची केअर घेवकूय तयार ना. आनी एक सांगची गजाल म्हटल्यार गेले फावटी 4 म्हयने पयलीं येयल्लो मोपा दाडाची म्हणटा ती दाड म्हणटात थंय लोकांचें लुकसाण जालें. श्याम सावंत म्हणून आनी तोरशे शेटये म्हणून थोड्यांक शेतकऱ्यांक तांकां कितें लॉस मेळोंक ना. सरकारान तेजें हें घेवन तांकां थोड्यांक कितें लॉस मेळोंक तेंचे जालें ते तांकां दिवचें. ही जी मेहनत आहा सरकार एके वाटेन सांगता उत्पन्न करा ह्या करा ता करा. आमी पोटाक गाड मारून उत्पन्न केल्ला आसा. हे आयज 4-4, 5-5 वर्साचे कवाते हे आयज हे आनी हे परत एक सांगता टोटली फेल. पेडणे तालुक्यातले निष्क्रिय हे सगळी यंत्रणा ही प्रतिनिधी सकट. केन्ना हो ओंकार इलो आनी लुकसाणी केली आयज सकाळी कितें कितें जालें लुकसाणी? माड उडयले न्हू हां आनी हे कोंकणी वयले पोखळी. आतां कितें म्हणटा तुमी सरकारान कितें करचें पडटलें? पळय तेंच्यांनी बंदोबस्त करचो. तुम्ही आता पळोवपाक शकता ही दिलीप गवंडी यांनी पोटाक मारून ही शेती केल्ली, बागायती केल्ली. पण ही बागायती आता हत्तीन परत 4 महिन्यांनी येऊन नुकसानी केली. लास्ट 4 महिन्यांनी त्यांनी केल्ली नुकसानी पण त्यांनी त्याचे बेनिफिट ताका कितें मेळोंक ना. परत हे 4 महिन्यांनी येऊन त्यांनी नुकसान केले. हांव आनी काय सांगना, माझे भाव दयानंद गवंडीन सगळे सांगलेले आसा. तर सरकाराक इतकीच रिक्वेस्ट आसा की हत्तीचो बंदोबस्त जाता इतलो बेगिनात बेगीन करचो. ओमकार काल संध्याकाळी आमच्या मोपा एअरपोर्टाच्या बॉर्डरीर आसलो आणि तो तसोच मोपा करमळी वाड्यात देवलो. करमळी वाड्यासून उगी आसून आता तांबोच्या रोडाचेर सकाळी हिजे अकावा ते भात शेतीचा लुकसाण. त्याचप्रमाणे आम्ही तुमकां न्यूज सांगत असू, तुम्ही न्यूज करीत आहात. सरकार त्याच्या हत्तीकय सवय झालेली आसा. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुमकां आमचा नुकसान केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे प्रसार माध्यमात बोलतो. त्याच्यानंतर तुम्ही ती बातमी हायलाइट करतात आणि काय त्याचा उपयोग होईना सरकार ऐकता. ही आता एक मजा झालेली असा, खेळ झालेलो खेळ का. आणि काय उलयतलो हे तू का आमचा काय असा गरिबाने आम्ही इतकी काबाड कष्ट करून एक झाड तयार करून काय खर्च येता आणि काय मेहनत असा ह्या सांगणं आमकां आता दुःख जाता ह्या गोष्टीचा. त्यामुळे हत्तीचो बंदोबस्त सरकार करतलो नाही करतलो आम्ही सांग शका न्हू. स्थानिक आमदारान सुद्धा ह्याच्यावर लक्ष घालूचो. आता असेंब्ली येता उद्या 3 दिवसाची आसा. जर त्याका शक्य जाता जाल्यार सादो आनी सिंपल प्रश्न आहा तेणी मांडूचो ह्यो. तेंचे आतां येवन फिल्डार येवन तेंच्यांनी पळोवचें न्ही कितें लुकसाण जाता ते. 4-4 म्हयने जर अशें आमकां लॉस जायत जालें आमी आतां हें मेहनत घेवन हे कवता आतां 4-5 वर्सां लागली आमकां मेहनत घेवपाक आनी रेडी जावपाक. आणखी 2 वर्सां आमकां उत्पन्न दिवपाक स्टार्ट जातलो लागलो न्हू. आतां आमकां लॉस जाता ते आमकां बेनिफीट कांयच मेळना. तितून करून आतां फुडें हत्ती असो हांगाच्यान असो मोपा आतां गेला ते सायडीन. आतां तूं आसलो थंय आतां ना म्हणल्यार 2 वरां तरी रोडार आसा तो. गेली कित्येक महिने गेल्या वर्सा ह्या वर्सा ज्या ओमकार हत्तीन पेडण्या मतदारसंघान पेडण्या त्या भागान बॉर्डरीच्या सगळ्या भागान उगवे मेरेन जो धुमाकूळ घातलेलो आणि हो सगळो धुमाकूळ घालत असताना त्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसाण केले. त्यांची शेतां, त्यांच्यो कवाते, त्यांचे केळीची बागा हे सगळे उद्ध्वस्त केले. आणि ह्या अनुषंगान आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटाची चेअरमॅन जी आसा मॅडम दिव्या राणे हेका आम्ही निवेदन दिलेले पेडण्याच्यान की ह्या ओमकार हत्तीचो कायमचो बंदोबस्त करा. आयज जरी तो महाराष्ट्र हद्दीन गेला तरी येणाऱ्या काळात तो परतून येतलो आणि परतून शेतकऱ्यांचे नुकसाण करतले. पण ताजेर अजून मेरेनय काही कारवाई जावंक ना. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, सलोनी पै आणि ओमकार देशप्रभू.